उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित राहिले आणि त्यानंतर ठाकरे सेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब झालंय। पण आता खासदारांनंतर ठाकरेंचे आमदार पण फुटणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे धाराशिवचे ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची पुण्यात भेट झाल्याची चर्चा आहे। त्यातच निंबाळकर यांच्यासाठी गाडीची सोय कैलास पाटील यांनी केल्याचं सांगितलं जातंय। या सगळ्यावर आता कैलास पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। तिला गेली रात्री 1 वाजताची जी चर्चा आहे त्या दिवशी कैलास पाटील पण पुण्यातच होते आणि त्यांची भेट झाली असं पण बोललं जातं। मी पुण्यात होतो, मी त्यांना भेटण्यासाठीच गेलो होतो, पण माझी भेट झाली नाही हे स्पष्ट सांगतो। आणि ही गोष्ट मी पक्षप्रमुखांना सांगूनच पुण्याला गेलो होतो। ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव असल्याचं संजय राऊत म्हणतायत, काय त्याबाबत म्हणजे तेच सांगू शकतात दबाव आहे का नाही हे खासदार साहेब सुद्धा सांगू शकतात। सुषमा अंधारेंचा काय तुम्हाला फोन आला होता, काय काय बोलणं झालं होतं? सुषमा अंधारे जसं बऱ्याच जणांचे नेते मंडळीचे फोन आले, त्यात सुषमा अंधारेंनी सांगितलं ना तुम्हाला काल काय ते। खरं तर आता मी त्यांना ज्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा ज्या वाटतात ते मी मोकळेपणे त्यांना बोललो होतो। कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच आपण ओमराजेंना भेटायला गेल्याचं स्पष्ट केलंय। पण तिकडे भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता खासदारांनंतर आमदारही फुटतील का या प्रश्नावर केलेल्या विधानानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। भाजपकडे येतील का असं काय आहे वाटतं? नाही, आम्ही कोणाच्याही आमदार खासदाराकडे काही बोलत नाही, आम्ही कोणाशी चर्चाही करत नाही। आमच्याकडे पर्याप्त संख्या आहे, आमच्याकडे पर्याप्त कार्यकर्ते लढवायला आहेत। जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच आम्हाला त्या ठिकाणी जागा द्यायला आमच्याकडे काही वाव नाही आहे आणि त्यामुळं आज आम्ही असं कोणाही चर्चा करत नाही आमच्याकडे या आमच्याकडे आमच्याकडे या। त्यानंतर कोणी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा विचार केला, आमच्या संस्कार संस्कृतीचा विचार करून कोणी भाजपमध्ये आला तर आम्ही ना म्हणणार नाही। आज खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असतील तर त्या ठिकाणी सत्तेची गरज पडतंच आणि सत्तेशिवाय कुठलाही विकास होत नाही। आम्ही तसा अपोजिशन असलं तरी त्यांना मदत करतो खासदारांना किंवा आमदारांना अपोजिशनच्या, पण त्यांनाही वाटतं की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिला आहे त्या जनतेच्या विकासाच्या जे त्यांनी बाता केल्या आहेत, जाहीरनामे दिले आहेत, मॅनिफेस्टो दिले आहेत, त्या विकासाचं काय होईल त्यांना भीती वाटायला लागली आहे की आता आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या मतदारसंघात जाऊ तेव्हा आम्ही काहीच केलं नाही आहे किंवा आमच्याकडे सरकार नाही आहे किंवा आम्ही काही करू शकलो नाही किंवा डेव्हलपमेंट करू शकलो नाही तर काय लोकांना शेवटी जर काही सांगितलं तरी जनप्रतिनिधीकडनं अपेक्षा आहे, खासदाराकडनं आमदाराकडनं अपेक्षा आहे। त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होतं की त्यांच्याशी कोणी संवाद करत नाही, त्यांच्याबद्दल कोणी ऐकत नाही, अशावेळी जनप्रतिनिधी नाराज होतात आणि मला वाटतं हे नाराजीमुळं दिसतं आहे सर्व। आता नाराजी तुम्हाला माहिती आहे की काय झाली आहे, त्यांच्याकडे संवाद आणि नसल्यामुळं विसंवादच असल्यामुळं आणि कुणाला त्या ठिकाणी खासदाराशी बोलायला वेळ नाही, कुणाला आमदाराशी बोलायला वेळ नाही, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला वेळ नाही, प्रश्न सोडवण्याकरता वेळ नाही। त्यामुळे नेतृत्वाने विचार केला पाहिजे। ठाकरेंच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं शिंदे सेनेबरोबर आता भाजपनंही म्हटलंय। त्यामुळे येत्या काळात ठाकरे सेनेत ऑपरेशन टायगर होणार की ऑपरेशन लोटस होणार अशी चर्चा रंगू लागली आहे। या सगळ्यावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।